नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ज्यांच्याबरोबर आत्तापर्यंत अनेकदा संघर्ष केला, अचानक त्यांच्यावर प्रेम यावं आणि त्यांना प्रेमपूर्वक जेवणाचं आमंत्रण मिळावं, अशा प्रकारची राजकीय नवी खेळी महाराष्ट्र पाहतो आहे. या संपूर्ण प्रकरणात ताज्या घडामोडींमधली पात्र वेगळी आहेत. यात प्रमुख पात्रांमध्ये आहेत अर्थातच शरद पवार आणि इतर पात्रांमध्ये आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री क्रमांक 1 देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री क्रमांक 2 अजित पवार. अजित पवार हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्याला जाणार आहेत. या निमित्ताने बारामतीत येताच आहात तर घरी जेवायलाच या, अशा प्रकारचा एक निरोप घेऊन जयंत पाटील हे संबंधित नेत्यांना भेटले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी जेवायला बोलवण्या इतपत परिस्थिती अशी अचानक काय बदलली हे विचारलं असता जयंत पाटील म्हणतात, ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण जी महाराष्ट्राची संस्कृती आहे तिची आठवण ही रोहित पवार अडचणीत येऊ लागल्यानंतरच यायला लागली का, हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय. चर्चेत आपण त्या प्रश्नाला स्पर्श करूच, त्याचं उत्तरही घ्यायचा प्रयत्न करू. पण लक्षात हेही घ्यायला हवं की दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या घरी यापूर्वी एक दिवस अचानक गेले. त्यावेळेला शरद पवार नुकतेच रुग्णालयातून घरी परतले होते. त्यांच्या तब्येतीची ख्याली खुशाली विचारली आणि फडणवीसांनी घरातून बाहेर पडून पुढच्या आपल्या कामाला जाणं पसंत केलं. विशेष बाब अशी आहे की शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी करायला आपण जातो आहोत याच्या संदर्भातला चकार शब्द हा फडणवीसांनी त्याआधी काढला नव्हता. अर्थात फडणवीसांच्या पोटात काय असतं हे कोणालाच कळत नाही. त्यांनी गुपचूप भेट मागितली, भेट घेतली, भेट झाल्यानंतर सगळ्यांना कळलं. पण इथं जे घडलंय ते लक्षात घ्यायला हवं. जेवणाचं आमंत्रण दिलंय हे गावभर दवंडी पिटत सांगावं आणि ज्यांना जेवायला बोलवलंय त्यांच्यावर एक नैतिक दबाव निर्माण व्हावा अशी परिस्थिती केली जाते. बारामतीत जर जेवायलाच बोलवायचं होतं तर त्याची सार्वजनिक वाच्यता करायची गरज नव्हती. आणि जेव्हा या गोष्टीची सार्वजनिक वाच्यता होती आहे आणि ती सुद्धा प्रयत्नपूर्वक जयंत पाटील जर करत असतील तर लक्षात घ्यायला हवं की हे जेवायचं आमंत्रण नाहीये, हे राजकारणाचं निमंत्रण आहे. अर्थात एक म्हण नितीन गडकरींची फार लाडकी आहे, लबाडा घरचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही. इथं हे म्हणीतलं वाक्य वापरावं, लागू करावं का नाही हा प्रत्येकाच्या विवेकाचा प्रश्न आहे. आम्ही मात्र एवढंच म्हणतो की जेवायचं आवतण टाळलेलं बरं. कारण या जेवायला जर तुम्ही गेलात तर स्वाभाविकरित्या तुमच्या समर्थकांच्या मध्ये जो संभ्रम निर्माण होईल त्यानं शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचं नुकसान होणार आहे. चर्चेत या निमित्तानं जोडल्या गेलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचूयात. आपल्यासोबत या चर्चेत कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता या नात्यानं गणेश हाके आहेत. आपल्यासोबत प्रशांत पवार आहेत जे राष्ट्रपच्या मुद्द्यांना प्रतिवाद करणार आहेत. ते आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आहेत. आपल्यासोबत महेश चव्हाण आहेत, प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं ते आहेत. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या भूमिकेच्या अनुषंगानं बोलतील. आपल्याला पटकन मुद्द्याच्या निमित्तानं आधी गणेश हाके यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. गणेश हाके, आपल्याला माझा पहिला प्रश्न असा असणार आहे, जेवणाच्या आमंत्रणाची चर्चा अशी सार्वजनिकरित्या केली जाते का आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का की मी अमक्याला जेवायला बोलवलंय बरं का हे तमक्याला जाऊन सांगायचं? कसं आहे की प्रसादजी, आता दोन्ही गोष्टीचं आपण म्हणजे थोडंसं वेगळ्या अर्थानं त्याच्याकडे बघूया की बारामतीत येत आहे आणि बारामतीत येऊन त्यांच्या संस्थेमध्ये तो कार्यक्रम आहे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. त्यांनी विनंती केलेली आहे. खरं म्हणजे आपल्याकडे कुणी जे समजा घरी आपल्या आला तर खरं आहे की आपली संस्कृती आहे आणि आपण बोलवतो. हे जरी खरं असलं तरी सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीनं सध्या म्हणजे राजकीय ज्या पद्धतीनं युद्ध सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा शरद पवार साहेब
ह्यांनाही घरी आपल्या जेवणाचं निमंत्रण देतात. तसं माझं म्हणणं असं आहे की ती कितीही संस्कृती असली तरी अशा पद्धतीचं निमंत्रण मला असं वाटतं की अपेक्षित नाहीये. आणि या मागचा निश्चितपणे काहीतरी वेगळा हेतू किंवा जे काही आहे ते निश्चितपणे वेगळं असायला हवं असं वाटतं. आणि गणेश हाके, आपण अत्यंत खुलेपणाने आणि स्पष्टरित्या हे सांगूनच टाकलेलं आहे की हे जेवायचं आवतण काही खरं दिसत नाही आणि बरंही दिसत नाही. पटकन महेश चव्हाण, आपण निश्चित हेच उत्तर द्याल की ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, पाहुणे घरी आले की आपण जेवायला बोलवतो वगैरे वगैरे वगैरे. सगळं मान्य आहे, हे आम्ही ऐकलेलं पण आहे. आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन ऐकायचं आहे. गणेश हाकेंचा आक्षेप आपल्यापर्यंत पोहोचलाय. जेवायचं आमंत्रण हे काही खरं दिसत नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यात त्यांना जी शंका येते ती राजकारणाची आहे. रोहित पवार अडचणीत सापडलेले आहेत. त्याच वेळेला नेमकं जेवायचं आमंत्रण आलंय का हा प्रश्न सगळेच विचारतायत. आपल्याकडे त्याचं उत्तर असेल तर द्यावं. नक्कीच आहे. तुमचं वैयक्तिक मत काही असू शकतं, पण जेवायचं आमंत्रण खरं होतं, जेवायचं आमंत्रण दिलं गेलं होतं. पण तिथे जेवायला गेल्यावर आपलं काही खरं नाही अशी भीती एखाद्या वेळेस काही लोकांना वाटली असावी, म्हणून त्यांनी ते आमंत्रण नाकारलं असावं. आता तुम्ही जसं आत्तापासून प्रस्तावनेत सांगितलं त्याप्रमाणे एक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम जो बारामतीमध्ये होतो, बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठान नावाच्या एका संस्थेच्या प्रांगणामध्ये होतो, ज्याचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब आहेत. त्यांनी आपल्या बारामतीमध्ये आपल्या एका संस्थेमध्ये एक शासकीय कार्यक्रम होतोय आणि त्याला राज्याचे खुद्द मुख्यमंत्री येत आहेत आणि आपल्या मंत्रिमंडळासहित येत आहेत असं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांचं आदरातिथ्य करणं, आणि हे आदरातिथ्य करण्यासाठी आपल्या गावात जेव्हा एखादी व्यक्ती मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ अशा तोडीच्या ज्या व्यक्ती येतात तेव्हा त्यांचं आदरातिथ्य करणं हे शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तींनी करू नये तर आणि कोणी करावं, जे राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री स्वतः राहिलेले आहेत. आपण जर राजशिष्टाचार बघितला तर असा कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणचे संसदेचे जे सदस्य असतात त्या सदस्यांना तिथे बोलवण्याची प्रथा आहे. राजशिष्टाचाराप्रमाणे ते बोलवलं जातं. ते न बोलवता सुद्धा शरद पवार साहेबांनी त्यांचं आदरातिथ्य करायला यावं म्हणून त्यांना चहा पाण्यासाठी आणि भोजनासाठी निमंत्रण दिलं. तर त्यात गैर काय? आणि हे निमंत्रण दिलं ज्या वेळेला शरद पवार साहेबांसारखी व्यक्ती एखादी गोष्ट करते तेव्हा आम्हाला त्याची दवंडी पिटायची गरज नसते, मीडिया ती दवंडी पिटत असते. माझ्या मते आम्ही कोणी ती दवंडी पिटत नाही आहोत. आपण किंवा आपल्यासारखे मीडियाचे इतर मित्र आहेत ती त्याला प्रसिद्धी देत असतात की शरदचंद्र पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळासहित आणि उपमुख्यमंत्र्यांसहित निमंत्रण दिलंय आणि त्यांनी ते स्वीकारावं अशी त्यांची अपेक्षा होती. आता त्यांनी का नाही स्वीकारलं? आता ज्या वेळेला कारण दिलंय न स्वीकारण्याचं ते पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आम्ही याला येऊ शकत नाही असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना कळवण्यात आलंय असं मी माध्यमांकडून मला समजलं. पण आता हाके साहेब काहीतरी वेगळंच बोलतायत. ते म्हणतात की त्यांना काहीतरी शंका आली की हे खरं आहे की खोटं किंवा वगैरे वगैरे किंवा उचित नाही किंवा अशा जर एकदा हाकेंकडूनही नक्की पूर्णपणे ती शक्यता, शंका काय आहे ती समजून घेऊ आणि मग प्रशांत जगताप यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. हाके साहेब, मी आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो आणि तुम्ही याचं उत्तर नक्की द्यावं की अशा प्रकारच्या जेवणाचं आमंत्रण न स्वीकारणं हा विषय कोणत्या पातळीवर ठरला आणि त्याच्या मागची एक संभाव्य शक्यता तुम्हाला काय वाटली? प्रसादजी, गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की युद्धभूमीवरती जवळचे मित्र, नातेवाईक, तिथं तुमचं संकेत, परंपरा, संस्कृती ह्या गोष्टी वर्ज्य असतात. आणि अशा वेळेला मला सांगा की आता 10-12 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि इथं युद्ध म्हणजे खऱ्या अर्थानं राजकीय पार्श्वभूमीचं वरती युद्ध सुरू होत आहे. आणि अशा वेळेला शत्रूला आज तरी ज्या पद्धतीनं म्हणजे मोदी साहेबांच्या वरती, मुख्यमंत्र्यांच्या वरती, देवेंद्र फडणवीसांच्या वरती ज्या पद्धतीनं टीका, मग ते सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा पवार साहेब असतील, यांच्याकडून ज्या पद्धतीची टीका होते ती खरी नाहीये का? ती खोटी आहे का टीका ती? म्हणजे माझं म्हणणं असं की हा ढोंगीपणा कशासाठी मला सांगायचा? जर मला सांगा की ही माणसं वाईट असतील तर त्यांना तुम्ही कशाला निमंत्रण देता? त्यांना कशाला बोलवता तुम्ही? माझं म्हणणं की हे काय आहे तुमचं? हे कुठलं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं काही तुमचं षडयंत्र आहे? तुमचा काही वेगळा अत्यंत अंतर्गत कसं काही हेतू आहे? म्हणजे हे समजायला काय म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आणि हे सगळं जाणून कदाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घरी जायला नकार दिलेला आहे.
खरं म्हणजे ते व्यस्तच आहेत, त्या दिवशी त्यांचं शेड्यूल टाईट आहे मुख्यमंत्र्याचं आणि मुख्यमंत्र्याचं. दोघांनीही पत्र लिहून त्या संदर्भातली आपली म्हणजे असमर्थता त्यांनी दर्शवलेली आहे आणि निमंत्रणाला म्हणजे अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी म्हणजे नकार दिलेला आहे की अशा वेळेला कुठेही जाणं म्हणजे या वेळी ही वेळ नव्हे, त्यांच्या घरी जाऊन त्यांचं आतिथ्य म्हणजे त्यांचं स्वीकारणं, त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची ही वेळ नव्हे आणि ही वेळही नव्हे त्यांनी निमंत्रण देण्याची गरीब जेवणाला. बिलकुल. थोडक्यात काय तर समरप्रसंग येऊन उभा ठाकलेला आहे. येत्या निवडणुकांमध्ये भारताचा नवा पंतप्रधान कोण याचं उत्तर सापडणार आहे. अशा वेळेला समरप्रसंगात निघालेल्या योद्ध्यानं आपल्या शत्रूच्या तंबूत जाऊन मुख्खा झोडावा अशी स्थिती नक्कीच नसते. मला चर्चेला पुढे नेत असताना प्रशांत जगताप यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. प्रशांत जगताप, जेवणाचं आमंत्रण दिलं गेलं आणि म्हटलं गेलं की हे स्नेहभोजन आहे. मला खरं तर या शब्दाच्याच निमित्तानं आपल्यापर्यंत विचारायचा आहे तो मुद्दा असा की ठीक आहे, भोजन आपल्या जागी आहे, स्नेह कुठं उरलाय? प्रशांत पवार आपल्यासाठी प्रश्न होता. जी प्रशांत जी. तुम्ही नाही जी प्रशांत जगताप चुकून उल्लेख झाला. बोला बोला. प्रशांत पवार, माझा प्रश्न वाटल्यास परत विचारतो. माझा प्रश्न असा होता, जेवण आपल्या जागी आहे, जेवणाचं ठीक आहे, स्नेह कुठं उरलाय? एकदम बरोबर बोलले तुम्ही, याच्यात तर काही वादच नाही आहे. आता मी मनोज भाऊंचं ऐकत होतो, हाके साहेबांचं ऐकलं. आदरातिथ्य म्हणून तर आता कोणी गावाला गेलं त्यांच्या पाहुणे म्हणून ते तर करणारच आहे, तो काही विषय नाहीये. पण येणाऱ्या या 10-15 दिवसानंतर तिथे लोकसभेचं इलेक्शन आहे आणि मोठ्या साहेबांकडे जर एकदा अशा वेळेस जर कोणी गेलं तर त्याचा अर्थ या पूर्ण महाराष्ट्रात एक कन्फ्युजन तयार करण्यात. शरद पवार साहेबांकडे जेव्हा जेव्हा काही असं प्रॉब्लेम म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने करतात त्यावेळेस हा कन्फ्युजन तयार होतो. दुसरं म्हणजे साहेबांनी स्वतःचं नाव त्या पत्रिकेत टाकायचं नाही म्हणून स्वतः म्हटलेलं आहे. तर त्याच्यात जेव्हा त्यांनी सांगितलं कलेक्टरला माझं नाव नाही टाकायचं तर त्याच्यात काही वादच नाही आहे ना. साहेब जातील, त्यांचा सन्मान करतीलच, तोही काही वाद नाही. पण अशा वेळेस जेवणाकरता बोलवणं म्हणजे साहेब मोठे आहेत, साहेब या देशाचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्यामुळे असं काही म्हणणं हे नाहीये, प्रॉब्लेम नाहीये. पण अशी कोणती वेळ होती म्हणजे पहिले शिव्या द्यायचं, पहिले गद्दार म्हणायचं, पळकुटे म्हणायचं, फलाना म्हणायचं, देखना म्हणायचं, भावानी असं केलं, भावानी तसं केलं, काय काय नाही बोलले. जयंत पाटलापासून तर रोहित पवार पासून तर सुप्रियाताई आणि तुमचे जितेंद्र आव्हाड तर काय बोलायचे ते त्यांना माहित आहे. आणि आता तुम्ही म्हणता की स्नेह भोजनासाठी यायला पाहिजे. स्नेह राहिलाच नाही तर भोजन कुठून घेणार आहे? जेव्हा तुमच्या परिवारातले लोक आहे, आपण चांगलं बोलू शकत होतो. या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त जर खोडा कोणी जर टाकला आहे तर त्या संजय राऊतनी सगळ्यात पहिले सकाळी काय सांगितलं की आमंत्रण स्वीकारलं. अरे पण तो कोणत्या पक्षाचा आहे? तो काही कोणाचा म्हणजे हे घेतलेली आहे का? तुमचा स्वतःचा पक्ष सांभाळ, मग दुसऱ्या ठिकाणी बोल. आणि अशा वेळेस स्नेहभोजन घेणं हेही काही बरोबर नाही. हे कार्यकर्त्यांमध्ये आणि या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक प्रकारचं संभ्रम निर्माण करण्याचं काम या न्यूजमुळे ऑलरेडी झालेलं आहे. जी की परत काय हे सगळे एक येणार आहेत का, परत असं होणार आहे का? म्हणजे आज दिवस अगदी प्रशांतजी आपण चर्चेला एका आणखीन पुढच्या टप्प्यावर नेलत आणि त्या निमित्तानं हा मुद्दाही उपस्थित केलात की हे जेवणाचं आमंत्रण नाही, हे ढोंग आहे. आणि हे ढोंग रचलं जात आहे ते नेमकं अशा लोकांकडून रचलं जात आहे जे इतर वेळेला फार अदवा बोलतात. आता मात्र ते आपण किती चांगले एकमेकांच्या बद्दल बोलू शकतो, वागू शकतो हे दाखवतात. महेश चव्हाण आहेत चर्चेत, ते उत्तर देतील तुमच्या आरोपांना, आक्षेपांना. महेशजी उत्तर देत आहेत. प्रशांतजी ऐका. महेशजी उत्तर देत आहेत. प्रशांतजी ऐका. प्रसादजी जी बोलू की नको? बिलकुल बोला. प्रशांतजी थांबलेत, आता तुमचंच बोलणं आम्हाला ऐकायचं. जी बरं, मला असं म्हणायचंय की धचा मा करणं योग्य नाहीये प्रसादजी.
पत्राची कॉपी जर तुमच्याकडे असेल आता तर तुमच्या स्क्रीनवर दाखवा. तिथे स्नेह हा शब्द कुठे आलाय मलाही बघायचंय. तो अतिथी भोजन असं म्हटलंय. अतिथी भोजन, आदरातिथ्य, जे बारामतीमध्ये अतिथी येत आहेत त्यांच्यासाठी करायचंय. स्नेह उरलाय की नाही उरलाय हा वेगळा मुद्दा आहे. स्नेह असता तर असे लोक सोडून गेले असते की नसते यावर आपण एक वेगळं डिबेट घेऊन नक्कीच चर्चा करू शकतो. पण अतिथी भोजन आणि स्नेह भोजन याच्यामध्ये फरक आहे आणि धचा मा करू नये ही माझी तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, गद्दारांना अतिथी त्याच अतिथीला बोलवलं जातं ना ज्याच्याविषयी स्नेह आहे, काय सगळ्याच अतिथींना बोलवलं जातं? बरं, मग मला एक गोष्ट सांगा, ज्या वेळेला अधिवेशन सुरू होतं, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला चहापानाला बोलवलं जातं. मग त्यावेळेला आता जसे हे बाकीच्या पक्षांचे प्रवक्ते इथे म्हणतायत त्यावेळेला ते वैरी, शत्रू, युद्ध असं सगळं असतं का? विरोधी पक्ष, महाराष्ट्राची संस्कृती, आता महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं की तुम्हाला तो शब्द आवडत नाही, पण महाराष्ट्राची किंवा भारतातल्या कोणत्याही राज्याची संस्कृती राहिली आहे का की विरोधी पक्षाला आपण आपला शत्रू मानायचं किंवा जो सरकारमध्ये आहे, सत्तेमध्ये आहे, सत्ता पक्ष आहे त्याला आपण आपलं शत्रू मानायचं? युद्ध किंवा निवडणूक, ज्या वेळेला युद्ध म्हणून लढायची किंवा ज्या वेळेला निवडणूक म्हणून लढायची त्यावेळेला ती निवडणूक म्हणूनच लढवली जाईल. या वेळेला क्लिअर होतं, शरद पवार साहेबांनी स्वतःनी सांगितलं होतं, ह्या ज्या ऐकीव गोष्टी आहेत की पवार साहेबांनी सांगितलं होतं की माझं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकू नका, या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत. खरी गोष्ट पत्रामध्ये जी लिहिली तीच आहे. पत्रामध्ये लिहिलं होतं की संसद सदस्य या नात्याने मला स्वतःला आणि सुप्रियाताईंना आम्हाला हा कार्यक्रम अटेंड करण्याची इच्छा आहे, ही इच्छा व्यक्त त्या पत्रातून करण्यात आली आणि त्याच बरोबरीने त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी त्यांना चहापान आणि अतिथी भोजन यासाठी निमंत्रण देण्यात आलं. आता त्यांनी ते का नाकारलं ही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी आज सांगितलं की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांनी ते नाकारलंय. पण आता त्यांचे जसे प्रवक्ते म्हणतायत तशी जर गोष्ट असेल तर एवढं सामर्थ्य किंवा इतकी ताकद यांच्या उपमुख्यमंत्र्यांमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांमध्ये नाहीये का? त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं की आम्हाला गणेशजींपर्यंत जाऊया, काहीतरी शंका येते, तुमचं आमंत्रण खरं नाहीये त्यामुळे आम्ही येत नाहीये असं त्यांनी कुठेच म्हटलेलं नाहीये. इथे येऊन प्रवक्ते जर असं म्हणणार असेल हा मुद्दा घेऊनच गणेशजींपर्यंत जाऊ. गणेशजी, देवेंद्र फडणवीस जेवायला जाणार आहेत का? जाणार नाहीये. देवेंद्र फडणवीस जेवायला जाणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी तसं पवार साहेबांना पत्र लिहून कळवलेलं पण आहे. बर, आणि का जाऊ शकत नाही त्याची कारणही त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तुम्ही या चर्चेत ती देऊ शकाल? तुम्ही या चर्चेत ती देऊ शकाल? प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचतील कारण निश्चितपणे काय आहे की पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या या कार्यक्रमाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, पुन्हा लहुजी सदनच्या स्मारकाचं आहे. असे 2-3 कार्यक्रम तिथं पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळं आणि भरगतच्या स्वरूपाचे त्या दिवशी कार्यक्रम असल्यामुळं वेळेच्या अभावी त्यांचं निमंत्रण स्वीकारणं शक्य नाही. असं अत्यंत म्हणजे त्याला काय म्हणतो की आपण त्यांना अत्यंत संयमी आणि विनम्रपूर्वक कळवलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. जी आकेजी, एका गोष्टीची आठवण देतो पटकन आणि त्या निमित्तानं आपल्याला या चर्चेला पुढेही नेता येईल. आपल्याला आठवत असेल की स्नेहपूर्वक अनेक ठिकाणी अनेक वेळाला बोलवलं जातं. तुम्ही शरद पवारांना राम मंदिराला आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बोलवलं होतं. त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं नाही. त्यावेळेला ते म्हणाले होते की गर्दी नसेल तेव्हा मी येईन. आता ही गर्दी कधी हटणार राम मंदिरातली, ते कधी रामाच्या चरणी जाणार वगैरे वगैरे हा वेगळा मुद्दा आहे. पण आमंत्रणं दोन्ही ठिकाणाहून नाकारली गेलेली आहेत. हा संयोग आहे का? नाही, खरं म्हणजे तेच मला म्हटलं की त्यांनी त्यांनी त्या पद्धतीचं जे कारण दिलं होतं तसं हे कारण खरं कारण हे आहे कुठलं की जे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा स्वरूपाचं पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपल्या भोजनाच्या कार्यक्रमाला येता येणार नाही असं त्यांनी नम्रपणे कळवलेलं आहे. बरं, नम्रपणे जी चर्चेला थोडं आणखीन पुढे न्यायचंय आणि पटकन प्रशांत जी यांच्यापर्यंत पोहोचतो. प्रशांतजी, मुद्दा इथे आता असा उपस्थित राहतो की स्नेहभोजन, अतिथी भोजन या शब्दात न अडकता थेट मुद्द्यावर यावं आणि जर हिंमत असेल तर सांगून टाकावं की अमुक अमुक कारणांमुळे तुमच्याकडे जेवायला येणं शक्य नाही. आता अजितदादांचा स्वभाव पाहता त्यांच्या हिमतीबद्दल कोणी न बोललेलं बरं. त्यांना ती हिंमत निश्चित करता आली असती. त्यांनी तशी केली आहे का? नाही, पहिली गोष्ट तर आता जे माझ्याबद्दल बोलले किंवा अतिथी आणि स्नेहामध्ये फरक आहे. तुम्ही अतिथी म्हटलं तर अतिथी म्हणजे घरी येणारा एक पाहुणाच झाला ना.
त्यालाच तुम्ही अतिथी म्हणाल की नाही म्हणाल? आणि त्या अतिथीला तुम्ही त्यांचे कपडे पहिलेच उतरवून टाकले सगळ्यांचे, आणि तुम्ही म्हणता की त्यांनी यायला पाहिजे. असं कसं होऊ शकतं बरं? तुम्ही जर तुमची भाषा ज्या पद्धतीची होती, जितक्या खालच्या दर्जाची तुम्ही भाषा, आजपर्यंत आमच्यापैकी तर कोणीच काही बोललं नाही आजपर्यंत काय, पण इतकं तुम्ही खालच्या दर्जेला बोलून जर तुम्ही परत असा विचार करत असाल की त्यांनी आमच्याकडे अतिथी म्हणून यायला पाहिजे, तर ते काही शक्य नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो, यांनी पत्र दिलेलं आहे, आपले पत्र मिळाले, भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे, असं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं हे तिघेच्या तिघेही त्याच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहेत. पहिला कार्यक्रम आहे त्यांचा महारोजगार मेळावा, नमो महारोजगार, त्याच्यानंतर बडू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आहे. त्यानंतर लगेच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आहे. असे आणखी 2 मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत याचा व्यस्ततेचा आहे. त्यामुळे आम्ही आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. जी केलं ना की आम्ही बिझी, इतकं सगळं शेड्यूल बिझी असल्यामुळे आम्ही तुमच्या या आग्रही जे तुम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्याला आम्ही आता येऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. मला महेश चव्हाण यांच्यापर्यंत एका चर्चेच्या टप्प्यातल्या पुढच्या मुद्द्याच्या निमित्तानं पोहोचायचं आहे. महेशजी, चर्चा फिरून फिरून कुठे आजपर्यंत आली आहे? प्रथा, परंपरा, संकेत वगैरे 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 हे सगळं ठीक आहे, पण मुद्दा इथे असा उपस्थित राहतोय की तुम्ही मन दुखावली आहेत, आणि तुम्ही मन दुखावल्याच्या नंतर ज्यांची मन दुखावली आहेत त्यांनाच जेवायला बोलवता, हे काही बरं नाही. आपलं उत्तर आहे याच्यावर? प्रशांतजींनी हा आक्षेप मांडलेला होता. गणेशजींच्या मनात पण बऱ्यापैकी हीच भावना आहे असं दिसतंय त्यांच्या वक्तव्यावरून. आपण उत्तर द्यावं. तिन्ही प्रश्नांचं उत्तर देतो. 2 आधीचे प्रश्न असे, एक म्हणजे ते स्नेह भोजन वगैरे, ते ठीक आहे, तुम्ही नाही आलात, निमंत्रण नाकारलात, तुम्हाला त्याचं उत्तर, तुम्ही प्रस्तावनेच्या वेळेला बरंच काही वेगळे संशय घेतले होते, ते संशय खरे नाही आहेत हे या दोन्ही प्रवक्त्यांनी दिलेल्या उत्तरांमधून तुम्हाला कळलं असेल की फक्त आणि फक्त पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या भोजनाला उपस्थित राहू शकत नाही असं त्यांनी विनम्रपणे कळवलंय. ओके, ऍक्सेप्टेबल, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणंच नाहीये. दुसरी गोष्ट, मगाशी तुम्ही निमंत्रणाचा जो एक कंपॅरिझन अयोध्येच्या निमंत्रणाशी केली, मला विचारायचं होतं की तिकडे अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रण मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री, म्हणजे कोणाला होतं? एक होतं एकनाथ शिंदेंना आणि एक होतं अजित पवारांना, पण देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण नव्हतं. हे तिघेही गेले नाहीत अयोध्येला. त्यांनी कारण सांगितलं की आम्ही नंतर मंत्रिमंडळासहित सगळे एकत्र जाऊ. तर त्यामुळे निमंत्रण फक्त शरद पवारांनीच निमंत्रण नाकारलं अयोध्येचं असं नाहीये, यांनी पण नाकारलं. तर मला काय म्हणायचंय की ह्या सगळ्या वादविवादाच्या कंपॅरिझनच्या गोष्टी एका बाजूला, आणि तिसरा आत्ता जो तुम्ही प्रश्न विचारलात की या सगळ्या गोष्टींमध्ये आता इथून पुढे एखाद्या गोष्टीमध्ये जर एखादा शासकीय कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावामध्ये जर कोणी येत असेल तर त्याला आदरातिथ्य या नात्याने आपल्या स्वतःच्या संस्थेमध्ये जे संस्थापक अध्यक्ष या नात्याने जर त्यांना एखादं निमंत्रण दिलं तर त्याच्यामध्ये वावगं किंवा गैर काही नाहीये असं मला वाटतं. आणि इथे एक मुद्दा यातून सुटतोय. आपण 2-3 गोष्टींची उत्तरं दिलीत खरी, पण प्रशांतजींनी मांडलेल्या मुद्द्याचं उत्तर नाही सापडत आहे की तुम्ही आधीच इतकं दुखावलेलं आहे, मग ते अजित पवारांना दुखावणं असो, देवेंद्र फडणवीसांना दुखावणं असो की शिंदेंना दुखावणं असो, या तिघांनाही तुम्ही आधीच दुखावलंय आणि आता तुम्ही त्यांना जेवायला बोलवताय. कसं यायचं त्यांनी? हा मुद्दा आहे. प्रसादजी, एखाद्या वेळेस तुम्हाला समजलं नसेल किंवा एखाद्या वेळेस तुम्ही समजून न समजल्यासारखं करत असाल, मुद्दा माझ्या समजण्याचा नाहीये, प्रशांतजींच्या आरोपाचा आहे, त्यांच्या दाव्याचा आहे, त्यांच्या निरीक्षणाचा आहे. त्यामुळे उत्तर तुम्हाला त्यांना द्यायचं आहे. जी चोराच्या उलट्या बोंबा ही एक म्हण माहित असेल?
कोणी कोणाला दुखावलंय, कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलाय, कोण कोणाला सोडून गेलाय, कोणी कोणाचा पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेतलंय. मी माझ्या नवऱ्याला घेऊन ऐकायला नाही येणार. वहिनी साहेब नवऱ्याला घेऊन फिरतात, हे काय हे स्टेटमेंट झालं काय हे? प्रसादजी, एका वेळेला एक जर बोलला तर ऐकायला येईल, तर ऐकू नाही येणार जनतेला. बोलून राहिले तुम्ही. ठीक आहे, आम्ही जितेंद्र आव्हाडला समजतो तो खालच्या दर्जाचं बोलतात म्हणून. प्रसादजी, प्रश्न माझ्या करता होता की प्रशांतजी करता होता? जी प्रशांतजी एकच मिनिट, महेशजींचं उत्तर पूर्ण करून घेऊया. तुमच्याच आक्षेपावर ते उत्तर देत आहेत. बोला महेशजी, आपल्यासाठीचा वेळ आहे, मिनिटभर उरलाय. ओके प्रसादजी, मी तुम्हाला पुन्हा ते रिपीट करतो. आता मी जे बोललो ते हे की कोणी कोणाला दुखावलंय हे बहुतेक इथे विसर पडतोय. चोराच्या उलट्या बोंबा ही मराठीमध्ये एक म्हण आहे. ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष हिसकावून घेतला, ज्यांनी खंजीर खुपसला पाठीमध्ये, ज्यांनी चिन्ह हिसकावून घेतलं, त्यांनीच हे उलट्या बोंबा करायची की आमची मनं दुखावली गेली आहेत. हे इथे प्रेक्षकांना न कळेल तरच मी इथे म्हणेन की काहीतरी चुकतंय. प्रेक्षकांना चांगलं माहितीये. आज हे म्हणताय की तुम्ही आमची मनं दुखावली आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला अतिथी भोजनाला बोलवताय. प्रश्न कोणाची मनं दुखावली, कोणी दुखावली, काय दुखावली, कशी दुखावली हे सगळ्यांना माहितीये. प्रश्न हा नाहीये की गद्दारांना बोलवायचं की जे सोडून गेले त्यांना बोलवायचं, की हा प्रश्नच नव्हता. प्रश्न हा आहे की आपल्या गावामध्ये जर राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसहित आणि उपमुख्यमंत्र्यांसहित आपल्या स्वतःच्या एका संस्थेमध्ये, ज्याचे आपण संस्थापक अध्यक्ष आहोत, त्या संस्थेमध्ये जर येणार असतील एका कार्यक्रमासाठी, तर त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी त्यांना चहा पाणी आणि भोजनासाठी निमंत्रित करणं, याच्यामध्ये काही गैर आणि वावगं मला दिसत नाही. ठीक आहे. प्रशांत पवार, कोणी खंजीर खुपसला वगैरे वगैरे ही सगळी जुनी चर्चा सुरू झाली आणि त्यात तुम्हीच निशाण्यावर आहात. तुम्ही म्हणजे वैयक्तिकरित्या तुम्ही नाही, तुमचं नेतृत्व निशाण्यावर आहे आणि तुमच्या नेतृत्वानी केलेल्या या सगळ्या गोष्टींच्या नंतर सुद्धा मन किती मोठं आहे हे सांगण्याचा प्रयत्न दिसतोय. आमचं नेतृत्व स्ट्रॉंग होतं म्हणूनच 45 आमदार आमच्याकडे आले. जर नेतृत्व नसतं आणि नेतृत्व करणारा माणूस जर हा स्ट्रॉंग नसता तर त्या 45 आमदार म्हणजे काही गंमत गोष्ट झाली का? की गल्ली बोळीतले 45 पोरांना कलर गाडीत बसून आणि खंजीर कोणी खुपसला? कशासाठी खंजीर आम्ही खुपसणार आहे? जेव्हा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकाऱ्यांपासून सगळे जण आमच्याकडे होते, दादांचं नेतृत्व त्या लोकांनी मान्य केलं आणि दादांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा कोर्टात असो किंवा इलेक्शन कमिशनकडे असो, या सगळ्या लोकांनी जेव्हा आमच्या फेवर मध्ये ऑर्डर दिला, तर आम्ही खंजीर खुपसणारे कोण आहे पाठीमागे? अहो तुमच्याजवळ लोकच नाही ना कोणी. ठीक आहे, देऊ का? याच्या वेळेची मर्यादा आहे. 30 सेकंद उरली आहेत. महेश चव्हाण, आपल्यासाठीची 30 सेकंद पटकन आहेत आणि नंतरची 30 सेकंद गणेश हाकेंसाठी वेळ मर्यादा कृपया पाळा. महेशजी. प्रशांतजींना थांबवलं तर मी उत्तर देईन. जी आपण आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करा. आपला आवाज स्पष्ट येतोय. प्रशांतजी ऐका जरा, महेशजी बोलतायत. बरं, मला म्हणायचंय की अजितदादांचं नेतृत्व इतकं स्ट्रॉंग असतं ना, तर अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढला असता. दुसऱ्याच्या पक्षातल्या आमदारांना फूस लावून आपल्या बरोबर घेऊन गेले नसते. त्यांनी आजही मला चॅलेंज आहे अजितदादांना की त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर 3 आमदार 40 खूप लांबचे झाले. ठीक आहे. मला हस्तक्षेप करू द्या याच्यासाठी, कारण वेळेची मर्यादा आपण ओलांडलेली आहे. गणेशजी माफ करा, आत्ताच्या वेळेला आपल्यापर्यंत पोहोचता येत नाही. पुढच्या वेळेला नक्की आपण चर्चेत अधिक वेळ तुम्हाला देऊ. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.